हा माझ्या वडिलांचा ऑटो असं यायचा. माझे वडील रोज मला शाळेमध्ये सोडून द्यायचे. ही माझी शाळा होती. ऑटो खूप मोठा झाला आहे. मग मी शाळेतून उतरायचो आणि मग हे माझ्या शाळेचं गेट, महानगरपालिका शाळा क्रमांक 8 रामनगर अमरावती. मग आम्ही ह्या गेटमधून आतमध्ये जायचो. गेटमधून एंट्री झाली, की हे आमचं ग्राउंड होतं. यावर आम्ही रोज खेळायचो, कुदायचो आणि खूप सारी मस्ती करायचो. चला तर आता आपण आपल्या शाळेत जाऊया, नाहीतर मास्तर रागावतील आपल्यावर. ही आपली शाळा, हे आमचा वरांडा आणि हे झेंडावंदनसाठी लावलेला खंबा. चला, चला तर पायरीवरून वरती जाऊया. हा माझा पहिलीचा वर्ग. अरे, इथे तर लाईटच नाही आहे. थांबा मी लाईट लावतो. थांबा 1 मिनिट. अरे, लाईट लागली. हे बघा माझा पहिलीचा वर्ग. आमचा पहिलीचा वर्ग खूप छान आहे. इथे आम्हाला कोलटकर सर शिकवायला होते. आणि हा आमचा दुसरीचा वर्ग. इथे आम्हाला काकडे सर शिकवायला होते. हा जो वर्ग तुम्हाला दिसत आहे ना समोर, तो माझा बालवाडीचा वर्ग होता. आणि ही जी रूम होती, ही प्राध्यापक सरांची. म्हणजे सगळे सर लोकं इथे राहायचे. आणि त्यांना लागूनच पिण्याचे पाणी आणि पाण्याची टंकी होती, जिथे आम्ही रोज पाणी प्यायचो. इकडे रॅम्प होता आणि इकडे पायऱ्या. आणि वरती चढून वरती आलो. पायरी चढून वरती आलो, की हा आमचा तिसरीचा वर्ग. इथे मला माझ्या सगळ्यात फेव्हरेट टीचर कविता मॅडम होत्या ह्या वर्गामध्ये. हे बघा तुम्हाला दिसेल. इयत्ता तिसरी. चल तर आता समोर जाऊया. तर मित्रांनो, हा माझा चौथीचा वर्ग. इथे आम्हाला क्लास टीचर होत्या आमने मॅम. आणि त्याला लागून अजून आणखी एक रूम होती, ती नेहमी बंद असायची. अरे! अंधार कसा झाला? हां, लाईट आला. चला तर आता 1:30ची सुट्टी झाली. आता जेवणाची बेल झाली आहे. आता इथे जे आहे, इथे आमच्या एक भुतळ्या मॅडम होत्या. भुतळ्या मॅडम एकदम भुतासारख्याच होत्या. आणि त्या नाही का इथे खिचडी वाटायच्या. इथे नाही का मी माझ्या जीवनातली पहिली इडली खाल्ली, पहिली खिचडी खाल्ली शाळेतली. आणि हा आमचा वरांडा. इथे आम्ही सर्व मित्र जेवण करायला बसायचो. एक प्लेट घ्यायचो, त्यामध्ये खिचडी घ्यायचो आणि मस्त आम्ही एकदम आनंदाने ती खिचडी खायचो. हे जे ग्राउंड समोर दिसते ना, या ग्राउंडच्या पण खूप साऱ्या आठवणी आहे. या ग्राउंडवर आम्ही तळ्यात-मळ्यात खेळायचो, धाबाधुबी खेळायचो आणि खूप सारे फुटबॉल, खूप सारे गेम्स, खूप सारे स्पर्धा खेळायचो. आमच्या शाळेच्या आजूबाजूनी खूप सारे झाडे होती. त्या झाडांमुळेच आमच्या शाळेला खूप सारी शोभा यायची. तर मित्रांनो शाळा सुटली आहे. मी चाललो माझ्या घरी. हे माझं शाळेचं गेट. गेटमधून बाहेर हे माझा वडील आता ऑटो आला मला घ्यायला आणि चला तर मी चाललो आता माझ्या घरी. बाय.